these databases are useless here. Let me delete some of them. So I'm going to go and create an hospital EMR. My database name will be hospital EMR, right? So I'm going to go and create an hospital EMR. So entity framework ह्याला connect करणार आणि याच्यामध्ये data insert करणार, right? So hospital EMR. Now remember, आता आपण full stack कडे चाललोय. तर now what will happen is तुम्ही SQL Server पण use करणार, तुम्ही Angular पण use करणार, तुम्ही MVC Core पण use करणार, right? इथून जी जर्नी आहे full stackच आहे, right? So येणाऱ्या 1-2 महिन्यात जे पण आपल्याकडे टाइम आहे, that's what I'll be focusing on. आणि हाच जो प्रोजेक्ट आहे तुम्ही रेझ्युम मध्ये टाकणार आणि रेझ्युमे मध्ये you will talk about ki what you have done, right? So this is the project what I'm looking at. So hospital EMR. आता हा जो hospital EMR आहे याला या DB context ला माहित पाहिजे, right? कुठे आहे तो database? Where exactly is the database located? So for that we need to provide the SQL Server location by using the connection string. Remember, Entity Framework Core can connect to MySQL, it can connect to Postgre, it can connect to Oracle, it can connect to anything. आपल्याला फक्त तो ड्रायव्हर इन्स्टॉल करावा लागेल. पण सध्यासाठी आय हॅव युज्ड SQL Server, राईट? सो व्हॉट आय डू इज आय गेट द कनेक्शन स्ट्रिंग. हाऊ डू आय गेट द कनेक्शन स्ट्रिंग? व्ह्यू सर्व्हर एक्सप्लोरर, स्लोली सर्व्हर एक्सप्लोरर. व्हॉट इज दिस सर्व्हर एक्सप्लोरर? हा सर्व्हर एक्सप्लोरर एक तर आपल्याकडे मॅनेजमेंट स्टुडिओ आहे. मॅनेजमेंट स्टुडिओ एक एक्सप्लिसिटली SQL सर्व्हर साठी आहे. म्हणजे फुल गाजाबाजा SQL सर्व्हरला पूर्ण ऍक्सेस पाहिजे, स्टोअर्ड प्रोसिजर क्रिएट करायचंय, फंक्शन क्रिएट करायचंय, हे करायचंय, ते करायचंय, SQL सर्व्हर एजंट रन करायचंय, रेप्लिकेशन करायचं. जर तुम्हाला SQL सर्व्हर संग एक्सक्लुझिव्ह काहीतरी काम करायचं असेल, इट इज ऑलवेज द मॅनेजमेंट स्टुडिओ, राईट? पण आता काय होतं की म्हणजे इकडून इकडे शिफ्ट करा, इकडून इकडे शिफ्ट करा, इट बिकम्स डिफिकल्ट समटाइम्स. केव्हा केव्हा टेबलच्या नावं माहित पाहिजे फक्त आपल्याला. तर टेबलच्या नावासाठी फ्रॉम व्हिज्युअल स्टुडिओमध्ये आपण कोडिंग करतोय आणि मग तिकडे शिफ्ट करा, हे होत नाही, राईट? तर त्याच्यासाठी हा सर्व्हर एक्सप्लोरर दिलाय. हा सर्व्हर एक्सप्लोरर काय करतो? इट विल गिव्ह यू द ऍक्सेस टू द डेटाबेस. तुम्हाला दाखवणार की तुमचा डेटाबेस कुठे आहे, राईट? सो आय विल से नॉट सोल्युशन एक्सप्लोरर. सोल्युशन एक्सप्लोरर तुमचा सोल्युशन दाखवतो. सोल्युशन एक्सप्लोरर शोज यू द सोल्युशन. सर्व्हर एक्सप्लोरर शोज यू द एनी काइंड ऑफ डेटाबेस और अज्युअर मधला क्लाउड, राईट? याच्यामध्ये आहे डेटा कनेक्शन. आय विल से ऍड अ न्यू डेटा कनेक्शन. ऍड अ कनेक्शन. आणि तुमचं जो सर्व्हरचा जो नाव आहे, तर आता आपलं सर्व्हरचं नाव इज दिस. रिमेंबर, सर्व्हर नाव आणि डेटाबेस नाव वेगळं आहे. सर्व्हर आहे, सर्व्हरच्या डेटाबेस आहे, डेटाबेसच्या टेबल्स आहेत, राईट? सो दिस इज माय सर्व्हर नेम. आय विल कॉपी दिस अँड आय विल गो अँड आय विल पुट इट हिअर, राईट? आणि आता सध्याचं माझं जे ऑथेंटिकेशन मोड आहे, दॅट इज दिस. अँड लेट अस गेट अँड फेच अवर डेटाबेस. आपलं डेटाबेस जे आहे ते आहे हॉस्पिटल EMR, इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड, राईट? जस्ट कनेक्ट करण्या अगोदर लेट अस गो अहेड अँड टेस्ट द कनेक्शन की ऑल इज ओके. आय विल से ओके, राईट? सो नाव व्हॉट विल हॅपन इज की माझ्या डेटा कनेक्शन मध्ये आता हे सर्व दुसरे रेड आहेत, ते सर्व कनेक्टेड नाही आहेत. आय कॅन हॅपीली गो अँड आय कॅन डिलीट देम. सो लेट अस गो अँड डिलीट. म्हणजे इकडून डिलीट डेटाबेस डिलीट होत नाही, फक्त तुमच्या सर्व्हर एक्सप्लोररतून तो बाहेर जाणार. सो आय एम गोइंग टू गो अँड जस्ट, काय होत नाही, रिमूव्ह. एक एक रिमूव्ह करायला प्रॉब्लेमच आहे. नो, दॅट इज टू मच. फाईन, राहू दे. हा जो विदाउट रेड वाला आहे तो आपला सर्व्हर आहे, राईट? यू कॅन सी नाव. आता याच्यात काय टेबल्स नाही आहेत, बट यू कॅन सी स्टोअर्ड प्रोसिजर आणि सर्व. पण रिमेंबर, हे तुमचं फक्त व्हिज्युअल स्टुडिओच्या आत तुम्हाला इथं फ्लिप करावं लागणार नाही, त्याच्यासाठी यूज आहे ते, राईट? सो डोंट. मॅनेजमेंट स्टुडिओचा हा रिप्लेसमेंट नाहीये. इट इज नॉट अ मॅनेजमेंट स्टुडिओ रिप्लेसमेंट, राईट? तर आता याच्यामध्ये इफ यू गो टू प्रॉपर्टीज, याच्यामध्ये इफ यू गो टू प्रॉपर्टीज यू गेट युअर कनेक्शन स्ट्रिंग. हा तुमचा कनेक्शन स्ट्रिंग आहे आणि हा कनेक्शन स्ट्रिंग विल हेल्प अस टू कनेक्ट फ्रॉम EF कोर. सो दिस इज अवर कनेक्शन स्ट्रिंग. सो इफ यू लुक ॲट द कनेक्शन स्ट्रिंग, इट इज सेइंग की डेटा सोर्स कुठे आहे तुमचा सर्व्हरचं नाव. दिस इज द सर्व्हर नेम. इनिशियल कॅटलॉग हा तुमचा डेटाबेस नाव आहे. आणि सिक्युरिटी इंटिग्रेटेड. इंटिग्रेटेड म्हणजे ॲज सुन ॲज आय लॉग इन टू विंडोज, मला SQL सर्व्हरचा ऍक्सेस आहे. ज्या माणसाचा कम्प्युटर आहे, ज्याचा तो सर्व्हर आहे, जर तो त्याच्यात लॉग इन केलेला आहे तर त्याला तो SQL सर्व्हर ऍक्सेसिबल आहे. तर याचा अर्थ दिस इज कॉल्ड ॲज इंटिग्रेटेड सिक्युरिटी. एक अजून एक सिक्युरिटी आहे विच इज कॉल्ड ॲज द SQL सर्व्हर सिक्युरिटी, ज्याच्यामधले बाहेरचा पण कोणी माणूस पाहिजे तर ऍक्सेस करू शकतो, राईट? सो दॅट विल सी लेटर ऑन. बट हा इंटिग्रेटेड सिक्युरिटी म्हणजे इफ यू लॉग इन टू विंडोज, तुमच्या डेस्कटॉपमध्ये इफ यू आर एबल टू लॉग इन,
तर तुम्हाला एसक्यूएल सर्व्हरचा ऍक्सेस असेल. पण बाहेरून तुमच्या एसक्यूएल सर्व्हरला कोणी कनेक्ट करू शकत नाही, राईट? सो दॅट इज ओके फॉर नाव. लेट इट बी ॲज इट इज, राईट? सो नाव हिअर आय विल से ऑप्शन बिल्डर डॉट यूज एसक्यूएल सर्व्हर. रिमेंबर हा जर माय एसक्यूएल असलं असतं तर आय हॅव गिवन हिअर, आय वुड हॅव गिवन हिअर माय एसक्यूएल. यूज एसक्यूएल सर्व्हर अँड वी विल से हिअर use SQL server and connection string. Okay, so connection string is now this. So I'm going to go and pass in the connection string. Right. And I feel that's it. आपण नंतर बघू की ह्या कनेक्शन स्ट्रिंगला कसं काय आपण ऍप सेटिंग्स मध्ये टाकू शकतो. रिमेंबर असं हार्ड कोडेड चांगलं नाही आहे ऍप्लिकेशन मध्ये. डेफिनेटली व्हॉट यू शुड बी डुईंग इज हे जे आहे ते तुमचं ऍप सेटिंग्स डॉट जेसन, ऍप सेटिंग्स डॉट जेसन त्याच्यामध्ये ठेवायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये आपले सर्व कॉन्फिगरेशन जे आहेत ते तो या फाईलमध्ये असायला पाहिजे, राईट? सो मध्ये आय विल से एसक्यूएल सर्व्हर. इकडे कनेक्शन स्ट्रिंग पण आहे, यू कॅन यूज दॅट ॲज वेल, राईट? मला वाटतं तो रेडीमेडच आहे, सो वी कॅन यूज दिस. ओके ओके ओके, कंट्रोल सेट. ठीक आहे, हे आपण नंतर बघू. मी जस्ट दिस मस्ट बी दिस आय विल गिव्ह यू ॲज अ होमवर्क, पण असं हे हार्ड कोडेड नसायला पाहिजे. दॅट इज डेफिनेटली दॅट. सो लेट्स टेक दिस ॲज अ लॅब ॲज फेज 2. ओके, थोडं थोडं करून शिका, कारण आता इथून थोडंसं टफ आहे. दिस इज ऑल व्हॉट ॲज अ डेव्हलपर जे आम्ही करतो, राईट? एक मिनिट लागायचं आहे, एक मिनिट मला ॲज अ डेव्हलप. एक मिनिट लागायचं, मला एक इम्पॉर्टंट मेसेज येणार होता. Oh my God. हे सर्व डेडलाईनच विचारतात. जेव्हा तुम्ही पण सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणार तर असंच असणार. कॅन वी क्लोज द डील विथ NMC ASAP, म्हणजे ॲज सून ॲज पॉसिबल. LIS डेमो झालाय की नाही, हा डेमो झालाय की नाही, तो डेमो झालाय की नाही. व्हेरी स्ट्रेसफुल आहे. आता यू आर स्टुडंट नाव, इट्स स्ट्रेसफुल मॅन. ठीक आहे, जेव्हा तुम्ही प्रोजेक्टमध्ये येणार विल टॉक अबाउट इट. सो हे यूज एसक्यूएल सर्व्हर दिस. सो मी व्हॉट आय एम सेइंग इज की डे अँड नाईट जे आता आपण करतोय ना, EF कॉन्टेक्स्ट करा, मग त्याच्यानंतर मॉडेल बिल्डर करा, त्याच्यानंतर कनेक्शन स्ट्रिंग करा, हे करा. दिस इज व्हॉट द 60% टाइम तुम्ही काम करणार आहे. सो दिस वन यू हॅव टू बी रिअली बी हँड्स ऑन, राईट? रिअली बी हँड्स ऑन. सो हे झालं. आता हा जो आहे पेशंट DB कॉन्टेक्स्ट. ओके, नाव आय एम गोइंग टू गो अँड बिल्ड द होल सोल्युशन. ओके, नाव एंटिटी फ्रेमवर्कमध्ये there is something called as code first and there is something called as database first. There is something called as code first, there is something called as database first. I would say everyone guys, जे theory part आहे ना, थोडं थोडं लिहून ठेवा. What is EF? EF is a ORM, Object Relational Mapping. कुठेतरी आपल्या ब्लॉगमध्ये ठेवा. You will be thankful to me, right? कोड फर्स्ट आहे. सो व्हॉट इज एक्झॅक्टली इज कोड फर्स्ट? आता रिमेंबर क्लासची पेस वाढली आहे आणि याच्यामध्ये जे कॉन्सेप्ट येत आहेत ते तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जाणार आहे. तर प्लीज हा नेक्स्ट वेळी मी जेव्हा तुम्हाला विचारलं कोड फर्स्ट काय आहे, ORM काय आहे, तर मला ते सेकंडरी आन्सर्स नाही पाहिजे. कुठेतरी आपल्या नोटपॅडमध्ये प्लीज लिहून ठेवा. सो कोड फर्स्ट म्हणजे काय? ओके, लेट मी व्हॉट हॅपन टू माय मायक्रोसॉफ्ट व्हाईट बोर्ड. डेव्हलपरचं कम्प्युटर केव्हा बंद होत नाही, राईट? प्रॉब्लेम आहे. सो ओके, सो कोड फर्स्ट म्हणजे तुम्ही हा जो मॅपिंग लिहिला इकडं, हा जो मॅपिंग लिहिलाय मॉडेल बिल्डर पेशंट करून हा टेबल आहे, हे इकडे आहे, राईट? हा जो मॅपिंगचा कोड आहे म्हणजे हे तुमचं जे DB कॉन्टेक्स्ट मधला कोड आहे किंवा हा पेशंट DB कॉन्टेक्स्टचा कोड आहे, राईट? तर हा आहे हा तुमचा पेशंट DB कॉन्टॅक्ट. आय एम सॉरी गाईज, माझ्याकडे ते हे होत आहे. आता ह्याला बघून
जर तुम्हाला डेटाबेस ऑटोमॅटिकली क्रिएटेड पाहिजे टेबल्स, म्हणजे पेशंटचं TBL पेशंट, राईट? म्हणजे इट विल गो इनसाइड दिस, राईट? अँड तो बोलणार की अच्छा काय इकडं इकडं पेशंट आहे, तर मी टेबल पेशंट बनवतो. आता पेशंटमध्ये किती फील्ड्स पाहिजे? सो ही विल गो टू द पेशंट क्लास. सो ही विल गो टू द पेशंट क्लास, आणि पेशंट क्लासमध्ये काय तुमच्याकडे फील्ड, इकडं आयडी आहे तर तिकडं तो आयडी क्रिएट करणार. नेम आहे तिकडं तो नेम क्रिएट करणार. मग बोले अच्छा काय अजून पेशंट प्रॉब्लेम आहे, तर पेशंट प्रॉब्लेमचं टेबल, त्याचा आयडी, इकडे काय स्ट्रिंग आहे तर तिकडे तो व्हॅर कॅर करणार. इकडे तो इंट आहे तर तिकडे इंट करणार. इकडे जर तुम्ही मनी ठेवलं तिकडे डेसिमल करणार, राईट? या प्रकारे तो ऑटोमॅटिक टेबल क्रिएट करणार. याला बोलतात कोड फर्स्ट. कोड फर्स्ट म्हणजे तुमच्या कोडवरून टेबल्स क्रिएट होतात, राईट? सो हाऊ डू वी डू दॅट? सो फॉर दॅट टूल्स यू विल गो टू Nugget Package Manager and you will get to console. If you remember, मी जेव्हा एंटिटी फ्रेमवर्कचे डिपेंडन्सीज इन्स्टॉल केले होते, राईट? तर त्याच्यामध्ये पॅकेजेसमध्ये 3 डिपेंडन्सीज होत्या. एक होतं एंटिटी फ्रेमवर्क कोर, एक होतं एंटिटी फ्रेमवर्क एसक्यूएल सर्व्हर, आणि एक होतं टूल्स. हे जे टूल्स आहे, हे टूल्स will go and read the class and it will create the tables, right? So I will go to my tools now, NuGet Package Manager console, and I will go and I will say some commands out here, right? So I will go and I will say add hyphen migration version 1. ठीक आहे. सो व्हॉट इट विल डू नाव, जेव्हा मी ह्याला ऍड हायफन मायग्रेशन हा कमांड देणार, तर तो काय करणार, एसक्यूएल सर्व्हरसाठी काय कोड पाहिजे कनेक्ट करण्यासाठी तो जनरेट करेल कोड. C# मध्ये ऑटोमॅटिकली तो कोड जनरेट करणार. म्हणजे इफ आय रन दिस, यू कॅन सी नाव, त्यांनी आय विल टेल यू वाय एम नेमिंग दॅट व्हर्जन 1 V1. आता त्यांनी काय केलं पाठीमागे, जर तुम्ही बघितलं, जर इफ यू कॅन सी, कॅन एव्हरीवन सी हा V1.cs? एव्हरीवन कॅन यू सी दिस? लेट मी, त्यांनी पाठीमागे कोड आपोआप जनरेट केले. एव्हरीवन कॅन सी दिस? Yes, लेट sir. मी नो, राईट? हा कोड कुठे जनरेट झालाय? इफ यू गो टू द सोल्युशन एक्सप्लोरर मध्ये कॅन यू सी, याने एक मायग्रेशन नावाचा फोल्डर बनवला. मायग्रा म्हणून काय केलंय बॉस? शुड बी मायग्रेशन. आय हॅव नो आयडिया. मायग्रा दिसतंय का तुम्हाला? मला मायग्रा दिसतंय. तो इट शुड बी मायग्रेशन. Yes, sir. माहित नाही काय चाललंय माझ्या कम्प्युटरमध्ये. कॅन यू सी गाईज? हे कोड त्यांनी ऑटोमॅटिकली जनरेट केलंय. ह्याला व्हर्जन 1 नाव दिलेलं आहे. लेट मी नो एव्हरीबडी इज गेटिंग दिस. Yes, sir. राईट? तर त्यांनी आता कोड, आता व्हॉट इज ऍड हायफन मायग्रेशन? राईट. सो नाव हा झाला ऍड हायफन मायग्रेशन. आता ह्या कोडला बघून, हे जे कोड आहे त्या कोडला यूज करून आपण डेटाबेस क्रिएट करणार. सो त्याचा एक पहिला कमांड आहे ऍड हायफन मायग्रेशन. तो कोड जनरेट करतो. व्हर्जन 1 म्हणजे तुम्ही काही नाव देऊ शकता. आता व्हर्जन 1, शिव 1, 1.1, तुम्हाला जे नाव द्यायचंय, यू कॅन गिव्ह द नेम हिअर. आता काय होतं की व्हॉट इज द व्हर्जन 1? आता लेट अस से तुम्ही, लेट अस से यू कम टुमॉरो अँड यू ऍड वन मोर फील्ड. तुम्ही एखादा फील्ड अजून ऍड केलं, तुम्ही एखादा चेंजेस केले क्लासमध्ये. मग तुम्ही काय करणार, ओके हा व्हर्जन 2 झाला, हा व्हर्जन 3 झाला मायग्रेशनचं, राईट? सो ते तुमच्या चेंज ट्रॅकिंगसाठी, तुमचा डेटाबेस कसा चेंज झालाय त्याच्यासाठी हा व्हर्जन नंबरिंग आहे, राईट? तर आता आपलं काय, आपला पहिल्यांदाच डेटाबेस बनवतोय, सो नथिंग. आता हा कोड जनरेट झाला. ह्या कोडवरून एसक्यूएल सर्व्हरमध्ये आपलं डेटाबेस जनरेट व्हायला पाहिजे, आपले टेबल्स जनरेट व्हायला पाहिजे. या हॉस्पिटल EMR मध्ये आपले टेबल्स इकडे जनरेट व्हायला पाहिजे, राईट? सो त्याच्यासाठी वी हॅव टू फायर अपडेट हायफन डेटाबेस, राईट? अपडेट हायफन डेटाबेस, आणि मला डेटाबेस फेल झालंय. आय डोंट नो व्हाय इट फेल्ड. लेट्स सी, व्ह्यू, hyphen database. Come on, show me some error. View output window. Kaiteri feel is a namespace, but it is used like a type. Is it? Put a
हा तर त्यांनीच कोड जनरेट केले. पेशंट डीबी कॉन्टेक्स्ट इज अ नेम स्पेस. काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा पेशंट डीबी कॉन्टेक्स्ट आहे. अच्छा, इकडे मला वाटतं याला प्रॉब्लेम झालेला आहे, कारण हा क्लास नेम आणि नेम स्पेस नेम एकासारखाच आहे. हा तर एक काम करतो, याला मी सांगतो पेशंट डीबी कॉन्टेक्स्ट NS नेम स्पेस, कारण मला वाटतं ह्याच्याने याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे काहीतरी. ही इज कन्फ्युज की ओके, सो आय डन दॅट. मी रिमेंबर, हा नेम स्पेस इज कलेक्शन ऑफ क्लासेस. हे तुमचे क्लास आहे आणि नेम स्पेस त्याच्यात आहे, तर काहीतरी त्याला सेम सेम वाटतंय, राईट? सो व्हॉट आय विल डू नाव इज, एकतर ना हा मायग्रा विग्रा जनरेट झाला. आय एम गोइंग टू गो अँड डिलीट दिस. लेट मी गो अँड डिलीट दिस. ऍक्च्युली प्रोडक्शनमध्ये असं नाही केलं पाहिजे. प्रोडक्शनमध्ये यू शुड यूज रिमूव्ह हायफन मायग्रेशन. पण आता सध्यासाठी लेट मी डू द हार्श डिलीट, राईट? हा कोड ऑटोमॅटिकली जनरेटेड आहे, सो आय कॅन डिलीट इट, राईट? सो लेट मी गो बॅक अगेन, टेस्ट टूल्स, आणि लेट मी जनरेट अगेन. फर्स्ट लेट मी बिल्ड द ऍप्लिकेशन. एकदा मला पूर्ण ऍप्लिकेशन बिल्ड करू द्या. बिल्ड इट, क्लीन इट. 1 succeeded, 0 failed. Very good, right? So now let us go to tools, right? And we will say add hyphen migration. आणि update hyphen database. I hope मला issues नाही यायला पाहिजे. You can see now issues नाही, right? So migration applied. तर आता काय होणार की जे आपण मॅपिंग दिले त्या मॅपिंग अनुसार इकडे टेबल्स क्रिएट व्हायला पाहिजे. सो आय एम गोइंग टू गो अँड से रिफ्रेश हियर. रिफ्रेश. Can you see, guys, he has created the tables? Let me know. Yes, sir. है ना. दुसरं, जर तुम्ही याचा डेटाबेस डायग्राम बघितलं, रिमेंबर तुमच्या क्लासेसमध्ये 1 to many रिलेशनशिप होत्या. म्हणजे 1 पेशंट हॅज मल्टिपल प्रॉब्लेम्स आणि आणि तो सर्व ते रिलेशनशिप इज ऑल्सो गेटिंग क्रिएटेड. सो इफ यू गो हिअर अँड इफ यू जस्ट ट्राय टू सी द डिझायनर, जर तुम्ही डिझायनरमध्ये डिझाईन बघितलं, then you should see those 1 to many relationship आणि those primary key getting created. So if you see here, हा तुमचा आपोआप त्यांनी याला, we can also see table view custom, right? So you can see आता हे चांगलं डेटा टाइप नाही आहे nvarchar max, but त्याला बघून त्यांनी क्रिएट केले. But you can see now patient, one patient, हा पेशंट इकडं, सॉरी, पेशंट वरती 1 पेशंटला मल्टिपल प्रॉब्लेम आहेत आणि मल्टिपल प्रॉब्लेमचे मेडिकेशन. सो यू कॅन सी हा पेशंट आहे. टेबल व्ह्यू कस्टम, हे स्मॉल स्मॉल गोष्टी प्लीज शिकून घ्या. दॅट्स व्हॉट मेक्स अ गुड डेव्हलपर आणि बॅड डेव्हलपर. कस्टम जास्तच आहे. सो यू कॅन सी नाव वेर यू सी दिस की, हा 1 आहे आणि जिकडे तुम्हाला इन्फिनिटी साइन दिसते ते मेनी आहे. सो 1 टेबलचं मेनी पेशंट्स आणि मेनी पेशंटला एका मेनी, जे 1 पेशंटचे मेनी प्रॉब्लेम्स आणि त्याचं मेडिकेशन, राईट? ह्याला बोलतात कोड फर्स्ट. कोड फर्स्ट म्हणजे तुम्ही कोडमध्ये चेंज करा. तुम्ही हे बघू नका पाठीमागे की तुमच्या माय MySQL आहे की SQL सर्व्हर आहे की काय आहे. बस ऍड हायफन मायग्रेशन, अपडेट हायफन डेटाबेस, ऍड हायफन मायग्रेशन. कोड फर्स्ट इज द वे टू वर्क. जी आता नवीन जनरेशन आहे ते कोड फर्स्टच्या स्टाईलने काम करते. वाय दे यूज कोड फर्स्ट? बिकॉज यू कॅन चेंज युअर डेटाबेस एका मिनिटात. जसं आता पहिलं काय व्हायचं, चला आपल्याला काय यूज करायचं, ओरॅकल. बस तो ओरॅकलचाच माला जपायचं. ओरॅकल सारखं डेटाबेस काहीच नाही दुनियात. एसक्यूएल सर्व्हर, बस एसक्यूएल सर्व्हरचा माला जपायचं. आणि हे जे एसक्यूएल सर्व्हर आणि ओरॅकल सारख्या कंपनी आहेत, त्यांचे लायसन्स फीस खूप जास्त आहेत. जसं एक्झाम्पल की मी आता हॉस्पिटलकडे जातो, 6 लाखाची लायसन्स फीज आहे त्यांची, 6 lakhs. आणि मग तिकडे आपले वी हॅव फ्री डेटाबेसेस लाईक पोस्टग्रे, आपल्याकडे MySQL सारखे फ्री डेटाबेस आहेत. मग कशाला इकडे पैसे भरायचे, राईट? सो व्हॉट हॅपन्स इज, तुम्ही ऍप्लिकेशन चालू केलं, सांगितलं की मायक्रोसॉफ्ट चांगलं आहे, आणि उद्या हे सर्व जेव्हा लायसन्स कॉस्ट येतं, इट बिकम्स व्हेरी बॅड. जर तुम्ही कोड फर्स्ट यूज केलं तर तुम्हाला 2 मिनिटात चेंज करू शकता तुम्ही डेटाबेस. कोड फर्स्ट मध्ये यू कॅन गो हिअर आणि तुम्हाला काय चेंज करावं लागेल, इफ यू आस्क मी, तुम्हाला फक्त पेशंट डीबी कॉन्टेक्स्ट मध्ये जाऊन यू हॅव टू जस्ट गो अँड से यूज MySQL किंवा यूज पोस्टग्रे, जे असेल ते, ऍड हायफन मायग्रेशन, अपडेट हायफन डेटाबेस झालं. सो इट बिकम्स व्हेरी इझी टू इन द कोड फर्स्ट टू चेंज इट. Did everyone get, guys, what is code first? Code first means from code
the table design gets created. आणि याचा बेनिफिट समजलं everyone? Yes, sir. Actually. Did everyone get this? Yes, sir. Yes, sir. दुसरे स्टुडंट्स? मला डेटाबेसचा जो वेंडर आहे त्याला चेंज करायला 1-2 तासच लागतं मोठ्या मोठ्या याच्यामध्ये, राईट? पण आता दुसरं एक आहे, दुसरी जी क्लासिकल स्टाईल आहे, जे आता मी 90s मध्ये प्रोग्रामिंग केले, 1985 मध्ये मी माझा प्रोग्राम पहिला लिहिला होता. त्यावेळीचे जे माणसं आहेत, इव्हन आय एम शुअर महेश सर पण तसेच असतील, ते लोक पहिले डेटाबेस डिझाईन बनवायचे. पहिला डेटाबेसचं डिझाईन बनवा, म्हणजे दे विल गो टू मॅनेजमेंट स्टुडिओ आणि इकडून पहिला हा डिझाईन बनवणं. आणि जेव्हा तुम्ही मॅनेजमेंट स्टुडिओला हात लावायला चालू केलं, की याचा अर्थ तुम्ही एसक्यूएल सर्व्हर ॲग्नॉस्टिक झालेत, म्हणजे एसक्यूएल सर्व्हरची गोष्टी यूज करायला चालू केली, राईट? सो डेटाबेस फर्स्ट मीन्स तो पहिला डेटाबेस क्रिएट करणार, EF कॉन्टेक्स्ट मध्ये त्याचं मॅपिंग लिहिणार, पण तो ऑटोमॅटिक टेबल्स ही विल नॉट क्रिएट. ही विल नॉट यूज की ह्या कोड पासून डेटाबेस क्रिएट होते असा तो नाही करणार. म्हणजे वाय? बिकॉज म्हणजे असं असू शकतं की तुमच्याकडे पुराणा यू हॅव अ ओल्ड डेटाबेस, आता लेगेसी सिस्टम जे आहे त्याला मायग्रेट करायला खूप किचाट आहे. तर त्यावेळी तुम्हाला डेटाबेस फर्स्ट अप्रोच यूज करावा लागेल. फॉर एक्झाम्पल की तुमच्या कंपनीचं मायक्रोसॉफ्ट पार्टनर आहेत. आता मायक्रोसॉफ्ट पार्टनर आहे तर मग तुम्हाला जे एसक्यूएल सर्व्हर ते $1000 मध्ये पण भेटतं, राईट? अशा प्रकारचं काय अरेंजमेंट असेल तर डेटाबेस फर्स्ट चांगला आहे. याचा अर्थ आहे की यूज ऑल द फीचर ऑफ एसक्यूएल सर्व्हर. तुम्ही उद्या मायग्रेट करणार नाहीत, तुम्ही एसक्यूएल सर्व्हरच यूज करणार आहे, तुम्ही ओरॅकलच यूज करणार आहे, देन यू शुड गो फॉर डेटाबेस फर्स्ट. सो कोड फर्स्ट मीन्स फ्रॉम द कोड यू क्रिएट युअर टेबल्स. तुम्हाला माहित नाही पाठीमागं ते डेटाबेस माय एसक्यूएल आहे का पोस्टग्रे आहे. आणि डेटाबेस फर्स्ट म्हणजे तुम्हाला पूर्ण गाजावाजा पाहिजे. तुम्हाला एसक्यूएल सर्व्हरचे फुल फीचर्स यूज करायचे. एसक्यूएलचे फुल फीचर्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल जसं की आय कॅन गो अँड आय कॅन यूज दिस पॉलीबेस फीचर, किंवा मी हा रेप्लिकेशन फीचर. आता हा रेप्लिकेशन फीचर एसक्यूएल सर्व्हरमध्ये आहे, काही गॅरंटी नाही की असाच रेप्लिकेशन फीचर ओरॅकलमध्ये असेल, किंवा काही गॅरंटी नाही की असा रेप्लिकेशन फीचर MongoDB मध्ये असणार, राईट? सो वेन यू डू कोड फर्स्ट, तुम्ही मिनिमल एसक्यूएल यूज करतात, ANSI एसक्यूएल, त्याच्यावर तुम्ही जात नाही, राईट? जेव्हा तुम्ही डेटाबेस फर्स्ट यूज करतात याचा अर्थ की तुम्ही फुल फ्लेज यूज करू शकतात, राईट? बट रिमेंबर देना, यू आर टाईड अप विथ अ वेंडर, राईट? एनी क्वेश्चन गाइज? डेटाबेस फर्स्ट काय? डेटाबेस फर्स्ट मध्ये मी माझे टेबल्स मॅन्युअली क्रिएट करणार. असं ऍड न्यू टेबल मी ऑटोमॅटिकली क्रिएट करणार नाही. मी ऍड हायफन मायग्रेशन अपडेट हायफन डेटाबेस मी करणार नाही. I will use SQL Server Management Studio to create my tables. Getting it, guys? Let me know. Yes, sir. Got it. EF मायग्रेशन हिस्ट्री जर तुम्ही याच्यामध्ये आणि सेकंड एकदा तुम्ही कोड फर्स्ट चालू केलं, आता इकडे तिकडे डिझायनिंगला हात नाही लावायचे. थ्रू मॅनेजमेंट स्टुडिओ तुम्ही जर चेंज केलं की गेलं मग, राईट? यू कॅन सी नाव दिस इज व्हर्जन 1. तुम्ही V1 नाव दिलं, हा व्हर्जन 1 आहे. जर मी परत ऍड हायफन मायग्रेशन केलं व्हर्जन 2 काय चेंजेस असेल तर व्हर्जन 2 येणार आणि 3.1 काहीतरी येणार इकडे, राईट? तर हा जो EF मायग्रेशन हिस्ट्री आहे तो हे मेंटेन करतो की तुमच्या हा डेटाबेस किती चेंजेस झालेत, राईट? हाऊ मच चेंजेस इट हॅज गॉन थ्रू. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज कोड फर्स्ट. एकदा ना एक लेट अस गो बॅक टू आवर वर्ड डॉक्युमेंट, एकदा ते सिलेबस मध्ये. आय जस्ट वॉन्ट टू मेक शुअर दॅट की आपण हे कव्हर केलंय. So as guys, we will only do this much. I want you to go ahead. अर्धा तासच करू आजचं लेक्चर. हे कनेक्शन स्ट्रिंग पुट करा, ऍड हायफन मायग्रेशन फायर करा, अपडेट हायफन डेटाबेस फायर करा, आणि एवढं एंटिटी फ्रेमवर्क थ्रू कोड फर्स्ट आणि डेटाबेस फर्स्ट हे काय कॉन्सेप्ट आहे ते वाचून घ्या, राईट? सो लेट मी सी फर्स्ट ऑल्सो की ओके, हे थोडं थोडं आपल्याला, कारण हे ना मी यांना देणार आहे, कंपनी लोकांना सांगणार आहे की सो EF कोड फर्स्ट नगेट पॅकेजेस, राईट? हे आपण कव्हर केलं. रायटिंग वन टू मेनी मॅपिंग. वन टू मेनी म्हणजे वन पेशंटला मल्टिपल प्रॉब्लेम, वन कस्टमरला मल्टिपल ॲड्रेसेस, युझिंग कोड फर्स्ट, राईट? आणि क्रिएटिंग द DB स्ट्रक्चर. सेव्हिंग टू डेटाबेस अजून नाही केलं आपण, बट दिस इज व्हॉट इज कवर्ड. व्हेरी गुड, राईट, फॉर टुडे. So any questions guys on what is code first? Let me know. And database first. Recording. Yes, recording stop करू शकता sir. Yes.